मित्रांनो, जय शिवराय, शुभ सकाळ, शुभ सकाळ। आता आपण आलो आहोत मुलेर किल्ल्यावरती। मुलेर किल्ल्याच्या पायथ्याला आता हे बांधकाम वगैरे दगडीवर चालली घेऊन, आणि बघू शकता तुम्ही हा तटबंदी, आणि वरती तिथे ते भगव्या कलरमध्ये भगवा जो रंग दिसतो तिथे आपल्या मारुतीची रायाची मूर्ती दिसते वाटतं। तर आपण आज जाणार आहोत मुलेरच्या मोहिमेवरती आहे। मुलेरच्या मोहिमेसाठी आज आलेले आहेत आमचे मावळे। ते बघा मागे पाण्याची बॉटल घेऊन आलेले आहेत। जय शिवराय मावळ्यांनो, चला जरा आपण जाऊ आता। जय शिवराय, जय शिवराय। हिंदुस्तान कसं वाटतंय? एकदम छान। तुम्हाला कसं वाटतंय? धरू का धरू? आता चला पुढे मावळ्यांनो, चला पळा पळा पळा। इथं ते तटबंदीसाठी वरती ते दगड पोचवतात ट्रॉलीनी, तुम्ही बघू शकतात। बाबा शैलेश काका, नितीन काका पुढे चाललेले आहे। इथं प्रवेशद्वार, हे बघ इथं बुरुज आहे, टहले बुरुज। आता आम्ही तिथून शिड्या चढून आलेलो आहे। इथून जायचं वरती, अजून इथून हे बघा इथून हा वरती बुरुज, हे दगडी पाया बघा, पायऱ्या, इथं बुरुज। मित्रांनो बघा, ही तटबंदी जुनी आज भी शाबूत आहे, बघू शकता 400 वर्ष झाले। आणि चला हा पाय घ्या मागून थोडं। प्रवेशद्वार, दरवाजा, हा प्रवेशद्वार दुसरा, हा 400 वर्षापूर्वीचा हा प्रवेशद्वार। तुम्ही इथं बघू शकतात की थोडासा इथं लगभग वाडावानी इथं तुटलेला आहे। आणि समोर ते मंदिर, तिथे जाऊन बघूया। हे मस्त इथं फुलं ते आलेले जाण्यासाठी। आम्ही तर ते तालाब म्हणजे लेक म्हणू शकतात। बघा तिथं आपली गाडी, तिथून आपण असं, तिथं महादरवाजा, इथून असं, इथून त्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता, अजून तलाव। श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं हे मंदिर आज पण तसंच आहे। आपण मध्ये जाऊन बघूया। झाल्याचं प्रवेशद्वार, इथून हे बघा, हे बघा हे मंदिर, इथं मंदिर आहे। मध्ये मध्ये गणपती, अजून महादेवाची पिंड, गणपतीची मूर्ती, हे बघा फोटो काढताय। हे बघा तिथं प्रवेशद्वार एकदम छोटंसं दिसतंय, तुम्ही बघू शकता। तिथं प्रवेशद्वार सगळं शेवटचं। आणि एक शिवलिंग, आपण इथं ध्यान नव्हतं दिलं, आपण बघितलं नव्हतं या शिवलिंगला। ते बघा इथे एक खिडकी, मंदिरात बघण्यासाठी ही खिडकी एक। ते तुम्हाला दाखवलेलं ते पाली इथून
इकडे येतं, इकडे जमा होतं सगळं. तुम्हाला दाखवतो. हे बघा, इकडे असं जमा होतं. आम्ही आता इथून वरती आलो, अजून तिकडं मंदिराकडं गेलेलो. अजून इथं वरती जायचं आहे. शैलेश काका अजून नितीन काका पुढे. तिकडं फोटोग्राफी चालू आहे. हे बघा, फोटोग्राफी करून येत आहे. तिथून एकदम स्वच्छ पाणी येतं. तुम्ही बघू शकता किती स्वच्छ पाणी आहे. नको बोलतो वर जायला. हे बघा, इथून स्वच्छ पाणी. तिकडे बघा, इथं हा एक रोड जातो, अजून समोर एक रोड आहे. आपण समोरच्या रोडनी हा मामा चाललाय. हे बघा, हे मित्रांनो हे बघू शकतात, हा तलाव म्हणजे आपल्याला गडावर पाण्याची सुविधा आणि हा इथला दगड गडाला तटबंदी वगैरे बांधण्यासाठी इथला दगड उपयोगात आणलेला आहे. म्हणून दोन्ही त्याचा उपयोग झालेला बघू शकतात. आजही त्याचं पाणी आहे, पण त्याचं संवर्धन करणे गरजेचं. चला आपण पुढे जाऊ. आता वरती मूर्ती बघू. वरती बघा, एक मारुतीची मूर्ती दिसते. अजून इथून आल्यावर इकडं राईट साईडला पुढं गेल्यावर एक मंदिर आहे. आपण बघू शकतात, तिथं एक मंदिर बांधलं गेलेले पत्र्याचं. हे बघा, इथं देवीचं मंदिर आहे. हे बघा, इथं देवीचं मंदिर, इथं देवीचं मंदिर आहे. पण इकडं मंदिराकडे आल्यावर इथं न जाता मंदिराच्या राईट साईडने जायचं, म्हणजे आपल्या लेफ्ट साईडने पुढे जायचं. बघू. हे बघा, इथं हे तोफ इथं सह्याद्री प्रतिष्ठानने लावलेले 2 तोफा. इथून वरती एक रोड जायला, नाव काय, राईट साईडच्या तोफाचं नाव शिवप्रसाद, आणि लेफ्ट साईडचं रामप्रसाद. ह्या 2 नाव. तोफांपासून पुढे आल्यावर ही शिडीचा मार्ग लागतोय. इथं हा जुना शिडीचा मार्ग. इथं अजून एक मंदिर आहे. अजून एक मंदिर जय शंभू भेटलेलं आहे. छान आहे. इथं एवढं मोठं अंगण आहे समोर. तिथं नकाशा पण दिलाय गडाचा. इथं हे मंदिर भव्य असं मंदिर आहे. तर श्री सोमनेश्वर मंदिर बांधलेलं गेलंय. अजून हे बघा, हा मुल्हेर मोरागड याचा नकाशा. इथं अजून हे नंदीबैल. इथून ते खाली मंदिर. ते एक महादेवाची पिंड, एक मोठी पिंड आहे इथं. वरतून तिथून दर्शन सुद्धा घेता येते. अजून इथून सीड्या आता लाईट नाही म्हणून दिसत नाही आहे. इथून हा शंकराच्या पिंडीकडं जाण्यासाठी हा मार्ग. पिंड चांगला असा भुयारी मार्ग शिवलिंगाकडं येण्यासाठी बनवलेला गेला आहे. इथं नंदीबैल. इथं हा नकाशा. हे बांधकाम कसं माहिती का योगेश, दगडामध्ये खाचे मारून
शिवच्या मंदिरातून बाहेर आल्यावर इकडं आल्यावर इथं पण एक शिवलिंग आहे. अजून इथं गणपती बाप्पाची एक चांगली मूर्ती बसवलेली आहे. या शिवलिंग पासून इकडे आल्यावर इथं हा एक हे अजून इथं मारुतीची मूर्ती बघू शकता मित्रांनो, मारुती महाराज इथे. हो बघू शकता इथं मारुती महाराजची मूर्ती. हे बघा तिथे ते मंदिर आहे. आपण त्या मंदिराच्या समोरून असं इथं करून आलो. ही अशी तर दरवाजाची भिंत बांधलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. हे बघा इथं हा वरती मोठी भिंत बांधलेली गेली आहे. बुरुज बांधली गेलेली आहे. आपले मावळे येतात वरती, बघू शकता ढासळलेला आहे. तुम्ही बघू शकतात तो बुरुज ढासळला. दरवाजाचा अवशेष कातळात हे काळ्या कातळात बुरुज बांधलेला आहे, तटबंदी बांधलेली आहे. बोला ना. पूर्ण दगड आहे तसे शाबूत आहे. 1400 साली इसवी सन 1400 मध्ये या किल्ल्याचं बांधकाम केलेले. काय राजाचं नाव? बाबुल राजा. प्रांतातला बागुल राजांनी हे बांधकाम केलेले. बोला बाबा. हा किल्ला 1400 साली बागलान प्रांतातल्या बागलान राजांनी बांधलेला आहे. त्यानंतर 1672 साली मोरोपंत जे महाराजांचे सेनापती होते किंवा सरदार होते, त्यांनी स्वराज्यामध्ये सामील केला, मुघलांकडनं जिंकून घेतला. हा दरवाजा ऍक्च्युली इथून आहे. हे बघा हा दगड ढासळला इथे. दरवाजा खालून आहे, दरवाजा ढासळला इथं बघ. हे बघा दरवाजा खालून आहे. हा दरवाजा ढासळलेला आहे. इथं दरवाजा होता, तिथून असा रोड असेल शक्यता. बाबा शक्यता तिथून असा रोड असेल इथे याला. चढून आल्यानंतर हा पायरी मार्ग सरळ महादरवाजापाशी घेऊन जातोय. आपण बघू शकता. हे बघा अशी सुंदर अशी कोरीव काम केली आहे दरवाजांवरती, बघू शकता. आता आपण चढतो देऊ मोरागड. अजून हा समोरचा मुल्हार. बोलू ना. गणपतीची मूर्ती आहे इथं चांगलं कोरेल गणपतीची मूर्ती. अजून मारुती, शक्यता मारुती, गणपती बाप्पा. आपण वरती आलो आहे. इथं वरती जायचा दरवाजा. इथं ढासळले दरवाजाचे अवशेष ढासळले. हे बघा वरती, हे बघा मुल्हारगड. आपल्याला आता इथं जायचंय. हे छानपैकी फुलं उमळले. अजून इथं पाण्याचं टाकं. हे बघा फुलं बघा तुम्ही, छान फुलं उमळले. दरवाजा आलेला आहे, बघू शकतात. चांगल्या प्रकारे कोरलं गेलेलं आहे. या शिड्या आपले मावळे तिथं येत आहे. नितीन काका येत आहे. हे बघा हे चांगल्या शिड्या बनवलेल्या आहे. ते पण कोरून समोर दरवाजा आहे. दाराला जायची गरज सुद्धा नाही. हे बघा किती सुंदर फुलं इथं आलेले आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा निसर्ग, चांगला मोसम आहे. पावसाचा चान्सेस आहे जास्त यायचे. मावळे चढते आपले. हे बघा इथे हे पायऱ्या
अजून इथं महादरवाजा, दाखव फक्त. हा महादरवाजा आपण बघू शकता. अजून हे बघा निसर्ग समोर. बाबा ते कोणतं आहे? डॅम आहे ना तो? डॅम आहे ना तो? हो तो डॅम आहे, नाव माहित नाही. तिथं डॅम आहे. आणि ते बघा ते मंदिर आपण जिथं होतो थांबलेलो, खाली एक रोड तिथून वरतून घराच्या बाजूने पूर्ण रोड आहे. असं इकडनं येतो, हा एक रोड इकडनं खाली. हा अशा पद्धतीने पूर्ण आपले मावळे चढत येत आहे. बघू शकता की काच पठारात जायची गरज सुद्धा नाही आहे. तुम्ही बघू शकता एवढे सुंदर फुलं इथं आलेले आहे. आपले मावळे सगळे थकलेले बसून तिथं फोटोग्राफी चालू आहे. हे सुंदर असे फुलं आपण बघू शकता. किती सुंदर फुलं उमजलेले आहे. हे बघा ही तटबंदी काय मला माहित नाही. बघू आता समोरून जाऊन बघू. शक्यतो हे वाड्याची औषध असू शकते. हे बघा काच पठाराला जायचं जर लांब आहे, काच पठार खूप लांब आहे, तर तुम्ही फक्त मोरागडवरती येऊन त्या फुलांचे आनंद घेऊ शकता. हे बघा इथं लाजणीचे फूल पण आहे. शक्यता नाही, लाजणीचे फूल नाही आहे इथं. लाजणीचे फूल नाही आहे. बघा हे बघा ते बघा तिथे एक वाड्याचा अवशेष. शक्यता या वाड्याचेच असेल, वाडा पडेल असेल. इथं आपले काका राम काका पुढे, मी मागे चाललोय. हे बघा फुलं बघा एवढे सुंदर. काच पठाराला पण नसतील. बघा हे सीझनल फुलं नाही आहे, फक्त मे मध्ये नसणार. बाकीचे सगळे हर वेळेस असतील. तुम्ही बघू शकता. आणि ती बंद करण्यात आली आहे म्हणून तुम्ही चालू नका करू, म्हणजे जाऊ नका. तर तुम्ही जर आलेच असेल तर तुम्ही सालेर मुलेर ह्या किल्ल्यांना भेट देऊ शकता. आता आपण मुल्लर गडावरती आलेलो आहे. शैलेश काका पुढे चढताय. हा डायरेक्ट आपण तिथे आलो होतो, तिथे येतो रोड जो. चला आता आपण चढूयात. फॉरेस्ट काय संबंध सांगतो तुला. वरती चढताय. तिथून चढून आल्यानंतर आता आपल्याला अशा दगड कोसळलेला आहे. तिथून आता वरती गडावर एंट्री करत आहोत. चढायचंय. काका फोन पकडा. काका काय या. इथे आपले मावळे चढून आलेले आहे. महादेव बुरुज बघू शकता, जो की थोडासा पडलेला आहे. हे बघा आता आपण तिथून आलेलो त्या पायऱ्यांवरून. आता आपण मोरागडवरून आलो. आता आपण का ना मुल्हेरला चाललोय. हे बघा वाड्याचे अवशेष. हे तटबंदी वाड्याची पडलेली तटबंदी वाड्याची. आता आम्ही चाललेलो आहे. इथे एक मंदिर आहे. बघूया आता मंदिरात. इथे एक शक्यता कोणाचं मंदिर आहे? देवीचं मंदिर आहे मोठं खाली. देवीचं मंदिर आहे. देवी नाही रे, दुसरं हे नवनाथ. शक्यता हे नवनाथ असू शकतं. तुम्ही बघू शकतात की इथं एक मंदिर होतं जे की पडेल. एकदम मोठं मंदिर आपण
शक्यतो इमॅजिन करू शकतो की खूप मोठं मंदिर असेल. इथे एक पाण्याची टाकी भेटली अजून ते बघा. तिथे एक मोठासा बुरुज दिसलेला आहे. आम्ही असंच पुढे चाललेलो. टाके बघा, खूप मोठे पाण्याचे टाके आहेत तिथं. हे बघा, तुम्ही बघू शकतात की हे बघा किती मोठ्याले टाके. दोन तिकडे वरती बघा. हे बघा मोठ्याले टाके खूप. बघू शकता की इथं एक सुळका आहे आणि वरती इथून सीड्या आहे. वरती एक दरवाजा सुद्धा आहे, तिथं जाणार आहे. गुहा कुठे? हे बघा, हे पाण्याचं टाकीवरती वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आलेले आहे. याचं नाव तर नाही माहिती पण सुंदर आहे बघा. हे बघा केवढे सुंदर फुलं आहे. हे असे छोटे छोटे वाडे बांधलेले आहे जे की पडले आता. इथे ते शिड्यांते होते पण हा बुरुज आहे. वरती तिथे शिड्या आहे तिथे जायला. पण आता आपल्याला खाली एक गुफा आहे त्याच्यात जायचंय. हे बघा, आपण वरती आल्यानंतर हे वाड्याचे अवशेष दिसत आहे. तिथे वाडा आहे का? वाडा इथे समोर हा मोठा असा वाडा. हा दरवाजा वाड्याचा. हे बघा वाड्यावरती पण एक कमळाचं नक्षीकाम छान काम आहे. हे बघा हा प्रवेशद्वार वाड्याचा हा प्रवेशद्वार. इथं का अवशेष पडले. हे छोटे छोटे रूम्स कमरे आहे. तिथं खूप मोठाले रूम्स. अजून भिंती जे की कमळीचा फोटो घेतला का? हा हो. आणि हे वाडा ह्या वाड्यावरून त्या किल्ल्यावर पण आपण नजर ठेवू शकतो. किल्ल्याचा पूर्ण परिसर. हे बघा, मंदिर ते इथून किल्ला प्रॉपर दिसतोय. गेट तिकडचा दरवाजा. अजून हे असे अशा पद्धतीने वाडा बघा मित्रांनो. वाड्याचे हे वाड्याचे भिंती. पूर्ण पडलेला वाडा सर्व असा. हे बघा, हा बघा हा पूर्ण पडलेला. तिकडनं दाखव, सरळ गोल असं दाखव. हा पडलेला पूर्ण वाडा जो की आता पडलाय. खूप मोठा वाडा आहे. तुम्ही बघू शकता की तिथून आपण वाड्यावरून आल्यावर हा इथं प्रवेशद्वार. आपण त्या साईडला आलेलो. तिकडे बघ, आपण त्या साईडला आलेलो. आता आपल्याला इकडं ह्या दरवाजाकडे जायचंय. इथे वाड्याचा अवशेष इथं पण पडले. ते बघा हा निसर्ग. त्याची भिंत इथपर्यंत आहे. अजून हा दरवाजा जिथून आपल्याला आता जायचंय. हे प्रवेशद्वार आहे मुल्हेरगडाचं. प्रवेशद्वार मुल्हेरगडाचं मूळ प्रवेशद्वार आहे. इथून मुल्हेरगडाचं मूळ मेन एंट्री जी मुल्हेरला ती इथून आहे. आता आपण त्या वाड्यावरून आल्यावर इथं तुम्हाला मी मेन प्रवेशद्वार दाखवला. आता इथून ह्या प्रवेशद्वारात जायचं. शिडीचा मार्ग सुरू झालेला आहे. हे खूपच चांगलं बांधकाम केलेलं आहे प्रवेशद्वाराचं. बघा हा अजून एक दरवाजा. प्रवेशद्वार मोरागड आणि मोरागड पासला जो दरवाजा अजून हा मुल्हेरगडचा मुख्य प्रवेशद्वार आहे इकडचा. हा आपण मागच्या मार्गाने आलो होतो.
हा मुलरगडचा मुख्य प्रवेशद्वार. हे टेक्निक सेम आहे बाकी प्रवेशद्वार. मोरागडचा पण प्रवेशद्वार सेम टू सेम होता. आपण मित्रांनो आपण त्या मोरागडच्या साईडला तिकडून ते गेल्यानंतर आपण मागच्या दरवाजाने ह्या मुल्लेरगडवरती आलो तर हा मुख्य दरवाजा आहे. चला तर मित्र आपण आता खाली जाऊ. चला. पालाचा टाका आहे अजून तिथं पण एक आहे. तिथे गुहा. आता तर गुहेत जायचं. ही टाकी पाण्याची. सैनिकांसाठी राहण्यासाठी जागा तिथं. अजून आता आपण पुढे चाललेलो. इथं अजून एक प्रवेशद्वार. मावळ्यांना राहण्यासाठी इथं जागा बनवलेली आहे. इथं हे बघा. इथं सुद्धा इथं मावळ्यांना राहण्यासाठी जागा बनवलेली आहे. इथं अजून एक रूम होता पण तो पाडला गेलेला आहे. दोन्ही साईडला 2 रूम होते. तुम्ही इथं बघू शकता की तिन्ही दरवाजे सेम टू सेम बांधलेले आहे. तिन्ही दरवाजे सेम टू सेम. तर पण दरवाजा असू शकतो कारण की इथल्या हे ढासळलेलं आहे पूर्ण. इथं खाली पडलंय. आता खाली उतरतोय. हॅलो. आता आपण जातानी मोरागड. आपण ह्या रोडनी मोरागडला गेलेलो आणि इकडून मुल्लेरगड करत आपण मुल्लेरगडावरनं ह्या रोडने खाली उतरलो. हा रोड इकडचा उजव्या बाजूचा. आणि हे समोर देवीचं मंदिर आहे हे लक्षात ठेवायचं. मंदिरापासून उजव्या बाजूला गेलं तर मुल्लेरगडावर जातो, डाव्या बाजूला गेलं तर मोरागडावर जातो. अशा पद्धतीनं हा ट्रॅक 2 ट्रॅक्स यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. बघा इथून आपला ट्रॅक सुरू झालेला. अजून इथून आपण वरती गेलेलो. मावळ्या आता खाली येत आहे. जय शिवराय मावळ्यांनो. जय शिवराय. चला आता आपण याचे गड दोन्ही गड फत्ते केलेले आहेत म्हणून सगळे यशस्वी झालेले आहेत. तर आता आपण चाललोय परतीच्या वाटेला घरी चाललोय. चला जय शिवराय. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटू नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय. जय शिवराय. हर हर.